नमस्कार मित्रांनो. आपण नाही का आज नाही का जाहिरातबाजी आणि तुमचं शरीर ह्यावर थोडीशी चर्चा करू. कारण की नाही का ह्या जाहिरातीमुळे नाही का तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या कधीच भेटत नाहीत. आता काय जुने लोक नव्हतात का, पहिलं आंघोळ करायचे तर सकाळी सकाळी नाही का कधी अंगाला साबण नसायचे, गरम पाणी किंवा कोमट पाणी किंवा थंड पाण्याने आंघोळ करून यायचे. त्यामुळं त्याला कधी काही गोष्टीचा त्रास होत नव्हता. ठीक आहे, पहिले लोक असं म्हणायचे किंवा स्वच्छ राहत नाहीत, काही नाहीत. हे ठीक आहे, समजा ह्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. पण आता नाही का सध्या जाहिरातीचं इतक्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे की तुम्हाला नाही का त्या जाहिरातीशिवाय दुसरी गोष्ट काही दिसतच नाही. कारण की तुम्ही कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर ती जाहिराती बघूनच घ्या. आता समजा तुम्हाला एखादी साबण घ्यायची, की आता तुम्हाला एक डोक्यामध्ये कोंडा झालेला आहे, डोक्याचे केस चालले आहेत, तर शॅम्पू घ्यायचा, तर ते तुम्ही नाही का जाहिरात बघून घेतात. मग ह्या जाहिरातीमुळे काय होतं, तुम्हाला काय जे फायदे होणार ते कसलेच होत नाहीत. कारण की नाही का जाहिरातीवर अमाप खर्च, कंपनी अमाप अमाप म्हणजे इतका खर्च करतोय की नाही का तुम्हाला ती दाखवू दाखवू तुम्हाला नाही का ते तुमच्या डोक्यामध्ये फिट केलं जातं किंवा हे हे म्हणते ते खरं आहे, ते म्हणजे 100% खरं आहे. तर ते मला मला असं वाटतं किंवा त्यात नाही का फार झालं 5% खरं असतंय, 95% खोटं असतं. कारण की हे मात्र 100% आहे. कारण की ना किती फेअर अँड लवली लावली तर तुमची त्वचा नाही का संध्याकाळी किंवा दुपारी जशाला तशी होऊन जाते. कारण की ते किंवा एखादे, मग आता तुम्ही आता विचार करा, शॅम्पू जर लावला तर ते एक एक दीड तास ते कोंडा तसा डोक्यात निघून जातो, पुन्हा जशाला तसा होऊन जातो. किंवा साबण लावले तर केस जाणार नाहीत, किंवा तेल लावलं केस जाणार नाहीत का, तर ते जातातच, त्याच्यात काही वाद नाही. पण ते जाऊ नये ह्याच्यासाठी कधी कोणी विचार करत नाही. कारण की आता आजकाल नाही का डोकं लावायचं काम राहिलं नाही, की आता तुम्ही सांगावं आणि मी ऐकावं अशा काही गोष्टी झाल्यात. किंवा स्वतः जर तुम्ही जर त्या गोष्टी जर केल्या किंवा तुम्ही जर लवकर झोपले, निद्रा जर व्यवस्थित असेल तर तुमचे केस जात नाहीत, तुम्हाला कोंडा होत नाही. मग तुमचे जर पोटाच्या बिमाऱ्या असतात तर ह्याच्यामुळे तुम्हाला कोंडा प्रचंड प्रमाणात होतो. मग ह्या गोष्टी तुम्हाला टाळण्यासाठी नाही का काय करता येत असं, तर मग पोट साफ करायला पाहिजे, झोपायला पाहिजे, भरपूर व्यायाम करायला पाहिजे. ह्या गोष्टीकडे माणूस लक्ष देत नाही आणि नाही का टीव्हीवर एक तर 24 तास टीव्हीवर असतो. त्याला काय ऑफिस मधून काम आलं की लगेच टीव्ही रिमोट हातात असतं, टीव्ही मध्ये लगेच जाहिरात येते की अशी अशी जाहिरात आहे आणि अशा अशा गोष्टी तुमचा त्याचा फायदा होतो. तर त्याच्यामुळे काही सुद्धा फायदा होत नाही. तर मग अशा फायद्यासाठी नाही का तुम्ही नाही का स्वतःच डोकं वापरायला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे नाही का स्वतःच आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे. जाहिरातीमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त दुष्परिणाम होतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.